नमस्कार मंडळी. साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. दादा हे खूप टेन्शनमध्ये असतात आणि रस्त्यावरनं चाललेले असतात. त्यांच्या मनामध्ये प्रचंड प्रश्न असतात, प्रचंड टेन्शन असतं. राजचं त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. राज त्यांना जे काही बोललेला असतो की बाप म्हणून तुम्ही अजिबात चांगले नाही आहात, तुम्ही बाप होण्याच्या लायकीचेच नाही आहात, हे सगळं काही जे त्यांना बोललेलं असतो ते त्यांच्या मनाला फार लागलेलं असतं. आजूबाजूचे लोक त्यांना बोलत असतात, आजूबाजूचे लोक त्यांना म्हणत असतात की शेवटी आता तुमची ओळख ही चोराचे आईबाप म्हणूनच राहील आणि तुमचा मुलगा तर चोर निघालाय. या सगळ्या गोष्टींचं दादांना प्रचंड टेन्शन आलेलं असतं आणि त्या टेन्शनमध्ये फक्त रस्त्याने ते अनवाणी पायाने फिरत असतात. ते कुठे चालले, काय करताय, त्यांना काहीही कळत नसतं. बाप म्हणून मी माझ्या मुलांसाठी काहीच करू शकलो नाही, त्यांना कुठली खुशी देऊ शकलो नाही, त्यांच्यासाठी काही घेऊ शकलो नाही, त्याच गोष्टीचा ते पश्चाताप व्यक्त करत असतात आणि तसेच रस्त्याने चालत असतात. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या येत असतात, त्यांना कसलंही भान नसतं. तर इकडे मीरासुद्धा त्यांना शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. जिकडे तिकडे ज्याला भेटेल त्याला ती विचारत असते, दादांबद्दल चौकशी करत असते, परंतु कोणीही दादांना बघितलेलं नसतं. तर इकडे सत्याच्या बाबांचा आज रेल्वेवरचा शेवटचा दिवस असतो. आज ते शेवटची रेल्वे चालवणार असतात आणि त्यासाठी त्यांचा निरोप समारंभ म्हणून शेवटचा दिवस म्हणून त्यांचा सत्कार देखील करण्यात येतो. त्यांचे जे मित्रमंडळी असतात सर्वजण त्यांचा सत्कार वगैरे करतात आणि रेल्वेसुद्धा अगदी फुलांनी सुशोभित केलेली असते, छान रेल्वेला सजवलेलं असतं. त्यांच्या सत्काराची तयारीसुद्धा मित्रांनी जोरदार केलेली असते आणि बाबांची इच्छा असते की त्यांना शेवटच्या दिवशी काम करायचं असतं आणि शेवटच्या दिवशी काम करूनच त्यांना त्यांच्या कामाची सांगता करायची असते. म्हणून ते आता रेल्वेमध्ये बसतात. नेहमीप्रमाणे रेल्वे चालू करतात आणि रेल्वेचा त्यांचा प्रवास सुरू होतो. शेवटची रेल्वे ते चालवत असतात, शेवटचा रेल्वेचा प्रवास ते करत असतात, शेवटचे रेल्वे ड्रायव्हर ते असतात. त्यामुळे त्यांना फार ते भावूक झालेले असतात आणि तेवढाच त्यांना आनंदही होत असतो. तो प्रत्येक क्षण ना क्षण ते जगत असतात. आत्तापर्यंत त्यांनी 40 वर्ष ह्या रेल्वेच्या सर्व्हिसमध्ये घातलेली असतात आणि आता त्यांचा शेवटचा दिवस असतो म्हणून ते इमोशनल झालेले असतात आणि त्यांचं काम शेवटच्या दिवशीसुद्धा तितक्याच कष्टाने आणि तितक्याच पहिल्या दिवसाच्या उत्साहासारखं करत असतात. इकडे आई आणि मधुपात्र फार टेन्शनमध्ये असतात. त्यांना काय करावं तेच कळत नसतं. दादांचाही काही तपास नसतो. त्यानंतर राजचा सुद्धा फोन लागत नसतो. दोघींनाही काय करावं ते कळत नसतं. तर इकडे बाबांना शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करते, परंतु अजूनही बाबांबद्दल तिला काहीही कळलेलं नसतं. त्यामुळे आता ती डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेते. पोलीस स्टेशनमध्ये गेले. माझे बाबा रात्रीपासनं गायब झालेत आणि मी त्यांची मिसिंग कंप्लेंट नोंदवायला आली आहे. म्हणतात की त्यांचं काही भांडण वगैरे झालं होतं का कोणाशी, काय झालं होतं तुम्ही जरा आम्हाला डिटेलमध्ये सांगा. आणि मग पोलिसांना मीराज घडलेला सगळा प्रकार सांगते आणि सांगते की काल जे काही घडलं होतं, माझ्या भावाने जी बाईक चोरी केली आणि त्यानंतर आमच्या घरामध्ये खूप तमाशे वगैरे झाले आणि त्यानंतर माझा भाऊ माझ्या बाबांना बोललासुद्धा आणि त्याचंच टेन्शन घेऊन माझे बाबा हे बाहेर पडले, तर ते अजून आलेच नाही आहे. मीराने पोलिसांना सगळा रिपोर्ट दिलेला असतो. पोलिसांनी सुद्धा सगळ्या गोष्टी नोंदवून घेतलेल्या असतात. त्यानंतर मीरा ही घरी जायला निघते. तर इकडे सत्या मात्र त्याच्या मित्रांसोबत दारू प्यायला बसलेला असतो आणि त्याच्या मित्रांना तो सांगत असतो, काल मी खूप खुश होतो, तुम्हाला माहिती आहे का काल काय झालं, काल माझ्या आईने स्वतःच्या हाताने मला भरवलं आणि तुम्हाला काय सांगू मला किती मजा आली ते सगळं खाताना. तर त्याचे मित्र म्हणत असतात की काय सत्या, काय मस्करी करतोय, तुझी आई आणि तुला भरवणार शक्यच नाही आहे. सत्या म्हणत असतो की अरे तुमची शपथ घेऊन सांगतोय, तिने मला खरंच भरवलं आणि खूप प्रेमाने तिने मला भरवलं आणि मी सुद्धा खूप पोटभर जेवलो. तर त्याचे मित्र म्हणत असतात की नाही सत्या, असं होऊ शकत नाही, काय भरवलं तिने तुला. तेव्हा सत्या सांगतो की तिने मला प्रेमाने हिरव्या मिरच्या भरवल्या आणि ते सांगताना सुद्धा सत्याच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो. तो म्हणत असतो की कधीतरी आयुष्यात पहिल्यांदा तिने मला असं भरवलेलं असेल आणि तिच्या हातच्या तर मला मिरच्या पण गोड लागतात. तिने मला पहिल्यांदा खाऊ घातलं, हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आता तितक्यात तिथे मीरा ही गाडीवरनं येत असते आणि सत्याचा एक मित्र हा मीराला बघतो आणि सत्याला सांगतो की सत्या, अरे धूमकेतू आलाय. तर सत्या लगेचच म्हणतो की थांबा, माझं महत्त्वाचं काम आहे. तो आता मीराची गाडी एका हाताने लावून धरतो. त्यामुळे मीराची गाडी पुढे जात नसते. मीरा म्हणते की दाढीवाल्या, काय आहे तुझं, हे बघ मी आज अजिबात मस्करी करण्याच्या नादामध्ये नाही आहे, मला आत्ताच्या आत्ता खूप महत्त्वाचं काम आहे, मी जाते आहे. तर सत्या तिला म्हणत असतो की थांब, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं. सत्या ऑलरेडी दारू पिलेला असतो आणि तो मीराला म्हणत असतो की तू मला सॉरी नाही म्हटली ना. तर मीरा म्हणत असते की अरे बाबा, म्हटले ना मी तुला सॉरी, जे झालं ते झालं. त्या म्हणत असतो की हा तुझा तो चोर भाऊ, त्याला पण मला सॉरी म्हणायला सांग.
अशा प्रकारे सत्या मीरासोबत बोलत असतो आणि त्यानंतर मीरा म्हणते की हे बघ, मला अजिबात टाईम नाही, मी खूप टेन्शनमध्ये, मी आता इथून निघून जाते. मीरा आता गाडीवर बसायला लागते. तेव्हा सत्या म्हणतो की अगं ऐक. असं म्हटल्यावर मीराला असं वाटतं की सत्या हा बाबांबद्दल नक्कीच काहीतरी विचित्र बोलणार किंवा काहीतरी वाईट बोलणार. आणि मीरामध्ये अजिबात ती कॅपॅसिटी नसते की ती तिच्या बाबांबद्दल काहीतरी वाईट ऐकून घेईल. त्यामुळे ती सत्याला म्हणत असते की खबरदार जर माझ्या बाबांबद्दल काही बोलला तर. सत्या म्हणत असतो की अरे तुझा बाप, परंतु मीरा त्याला पुढचं काही बोलूनच देत नसते. आणि मग एक वेळ अशी येते की मीरा डायरेक्टली त्याच्या हातातली दारूची बाटली घेते, ती दगडावर फोडते आणि त्याला काचेची भीती दाखवत म्हणत असते की हे बघ, जर माझ्या बाबांबद्दल एक शब्द बोलला ना तर इथेच्या इथे तुला मी गाडून टाकेल. अजिबात माझ्या बाबांबद्दल एक शब्द बोलायचा नाही. मीरा त्याचं काहीच ऐकून घेत नाही आणि तिथून निघून जाते. खरं तर सत्याला मीराला हे सांगायचं असतं की त्याने तिच्या बाबांना बघितलंय आणि तू इतका बाबांचा शोध घेतीये, तू विचारतीये सगळ्यांना की माझ्या बाबांना कोणी बघितलंय, तर तो व्यक्ती मीच आहे की ज्याने तुझ्या बाबांना बघितले. परंतु मीराने ते ऐकलेलं नसतं आणि मीरा तिथून निघून गेलेली असते. आता मीरा जेव्हा घरी येते तेव्हा पोलीस घरी आलेले असतात आणि घरातलं वातावरण अतिशय शांत झालेलं असतं. बाहेर सगळे माणसं वगैरे जमा झालेले असतात. पोलीस गाडी उभी असते. मीरा पटकन पळत घरामध्ये जाते आणि घरामध्ये गेल्यानंतर मधू आणि आईसुद्धा खूप घाबरलेले असतात. मीराला काय करावं तेच कळत नसतं. पोलीस आता मीराला आणि आईला गाडीमध्ये बसायला सांगतात आणि कुठे जायचं हेही सांगत नाही. आता मीरा आणि पोलीस दोघंही आता गाडीमध्ये बसलेले असतात. पोलीस आता मीराला आणि तिच्या आईला घेऊन आता हॉस्पिटलमध्ये येतात. शवागृहाच्या जवळ ते आलेले असतात. ते बघून मीरा घाबरते आणि म्हणते की तुम्ही आम्हाला इथे का बोलवलंय? आमच्या दादांना शोधा ना तुम्ही. तेव्हा पोलीस म्हणतात की हे बघा, तुमची मिसिंग कंप्लेंट आहे, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला एक डेड बॉडी भेटली आहे, त्यामुळे व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला आतमध्ये यावंच लागेल. तुम्ही एकदा कन्फर्म करा फक्त. जर हे तुमचे वडील असेल तर मग कन्फर्म होईल. तर मीरा म्हणत असते की तुम्हाला काय वेड वगैरे लागलंय का? हे बघा, तुम्हाला आमच्या दादांना जर शोधायचं नसेल ना तर आम्ही भक्कम आहोत आमच्या दादांना शोधण्यासाठी. हे जे काही तुम्ही बोलताय ना हे पहिल्यांदा बोलणं बंद करा. आणि मी काय आतमध्ये येणार नाहीये, मी आता चालली आहे. मी माझ्या दादांना शोधायला जाते आणि माझे दादा आतमध्ये नाहीये. ज्याचे कोणाचे ते वडील आहे ना त्यांना सांगा, आम्हाला सांगू नका. मीरा त्यांना हे बोलत असते. परंतु पोलीस म्हणतात की नाही, तुम्हाला प्रोसेस तर कंप्लीट करावीच लागेल आणि तुम्हाला आतमध्ये व्हेरिफिकेशनसाठी यावं लागेल. त्यामुळे मीरा आणि आई दोघीही खूप घाबरलेले असतात. आई मीराला पकडूनच चाललेली असते. तिच्या तर एवढा धीरही नसतो की ती तिथपर्यंत चालू शकेल. तर इकडे सत्याचे बाबा देखील खूप थकलेले असतात. त्यांना घाम आलेला असतो, रडत असतात. आता त्यांना नक्की काय झालं हे आपल्याला पुढील भागात कळेल. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. सत्याच्या बाबांचा शर्ट पूर्ण रक्ताने माखलेला असतो. पूर्ण त्यांच्या शर्टवर रक्त लागलेलं असतं. ते रडत असतात, एकदम अस्वस्थ असतात आणि ते बघून निरूपा त्यांना विचारत असते की अहो काय झालं? तर बबड्यालाही मोठा शॉक लागलेला असतो. आता नक्की हे सगळं काय झालं हे आपल्याला सोमवारच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, सोमवारचा भाग अजिबात मिस करू नका. खूप मोठा ट्विस्ट आपल्या मालिकेत येणार आहे, त्यामुळे बघायला अजिबात विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.